एवढे सगळे कांदे बघून प्रश्न पडलाच असेल, तर आपण आज कांद्याची नवीन रेसिपी बघत आहे. मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही कांदे चिरून घ्या. आपल्याला कांदा आडवा चिरायचा आहे, उभा नाही. त्यामुळे त्याचे काप बारीक बारीक आणि ना सेपरेट पण होतात. मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं वेगळे वेगळे करून घ्या. एका बाउलमध्ये सगळे कांदे घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घ्या. ते सेपरेट झाले पाहिजे असे. हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, धणे, हळद, तिखट, मीठ आणि चाट मसाला, थोडंसं लिंबाचा रस असेल तर ते बी टाकू शकतात. त्यामुळे आणखी चव वाढेल आणि टेस्टी बी लागतील ते पराठे. आणि हे मस्त एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या. आणि शेवटची एक टिप सांगेल मी, ती पण लक्ष ठेवून ऐका, की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून पण सांगा मला. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण रोज नेहमी पोळ्यांसाठी कणिक भिजवतो त्याप्रमाणेच कणिक भिजवायचं आहे. पण थोडंसं ते कणिक जास्त नरम बी नको, कारण पोळ्यांना आपण थोडं नरम डो बनवतो, तर पुऱ्यांसाठी बनवतो त्याप्रमाणे आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे. आता हे कांद्याचे काप आपण ज्याच्यात सगळा मसाला टाकला होता तो त्या पोळीवरती असं पसरून घ्यायचं. सगळीकडे थोडंसं प्रेस करून घ्यायचं, त्यामुळे कांदे बाहेर पडणार नाहीत. आणि मी एका साईडने जसे एक कट मारलेला आहे पोळीच्या बाजूला, तसं कट मारून असं गोल गोल पूर्ण पोळीला फिरून घ्यायचं आहे कोनसारखं. त्यामुळे ना भरपूर लेयर येतात पराठ्याला सुद्धा. आणि मी शक्यतोवर पराठे पण असेच बनवतात घरी, जे नॉर्मली घी लावून जरी बनवले तरी चालतात. माझ्या मुलीला आवडतात असे पराठे घी लावलेले. बघा, मी बसल्या बसल्या आणखी एक रेसिपी सांगून दिली तुम्हाला पराठ्यांची, जी खूप टेस्टी लागते. आणि यानंतर आपण त्याला दोन्ही साईडने मस्त असं खमंग भाजून घेऊ. तूप लावून भाजा किंवा तेल लावून, तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीने, कारण आवड महत्त्वाची. रेसिपी कोणाची का असत नाही, तुमच्या पद्धतीनेच बनवलेले आपल्याला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या. घी लावा किंवा तूप लावा. बऱ्याच जणांना घी आवडत नाही. आमच्या घरात मुलांना घी आवडते म्हणून मी घी लावते आहे. तुम्ही तूप, तेल लावू शकता. आता मी हे दुसऱ्या पद्धतीने दाखवत आहे. सेम असंच एक पोळीवरती आपण कांद्याचं सारण असं पसरून घेऊ आणि त्यावरती दुसरी पोळी ठेवून त्याला व्यवस्थित कट मारून घ्यायचे आहे. आपण शंकरपाळे वगैरे बनवतो त्यावेळेस लावतो तसं बरेच जण पराठे असेच बनवत आहे. आणि हा एक प्रकार पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. एक एक लेअरवर लेअर असं रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचे पण पराठे क्रिस्पी आणि खुसखुशीत लागतात आणि छान टेस्ट पण येते. याला आपण अगोदर जसे भाजलेत तसे भाजून घ्यायचे तव्यावरती. तेल तूप लावून मस्त असे आपले खमंग पराठे रेडी झालेले आहे. तुम्हाला दिसत असेल पराठ्यांचे कलर आणि क्रिस्पीनेस. आणि मी याच्यावर लोणचं घेतलेलं आहे. तुम्ही दही घेऊ शकता, लोणी घेऊ शकता. आवडले असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पराठे कसे झालेत ते बनवून मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.